शिवतारे यांच्या विरोधामधल्या व्हायरल पत्राला आता पत्रानेच उत्तर देण्यात आलंय। महायुतीच्या विरोधासाठी उपद्व्याप, त्या पत्राला गांभीर्याने घेऊ नये असे या पत्रामध्ये लिहिण्यात आलंय। आणि खरं शिवसैनिक असेल तर उघडपणे पत्र पाठवा, शिवसैनिक असण्याचा आव आणण्यापेक्षा तुतारीची पिपाणी होणार नाही याची काळजी घे असे या पत्रामधून म्हटल्यात आलंय। ज्ञानेश्वर चौतमल आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, आता नव्या पत्राने आधीच्या पत्राला उत्तर दिलं गेलंय, या पत्रामधला रोख नेमका कोणाकडे आहे? आपण जर बघितलं असेल तर पहिलं पत्र जे निनावी होतं, मात्र आताचं जे पत्र आहे ते माणिक निंबाळकर नावाच्या पुरंदर तालुक्यातल्या एका व्यक्तीनं लिहिलेलं आहे आणि ज्यावर स्पष्टपणे आपल्याला रोख जो आहे या पत्रातून तो शरद पवार गटाकडे असल्यास पाहायला मिळतं, ज्यामध्ये लिहिलंय की शिवसैनिक असण्याचा आव आणण्यापेक्षा आपल्या तुतारीची पिपाणी होणार नाही याची काळजी घे, अशा पद्धतीचा आशय या पत्रामध्ये लिहिलेला आहे। आणि महायुतीच्या विरोधासाठी केलेला हा उपद्व्याप असल्याचं या पत्राला गांभीर्याने उत्तर देण्याची गरज नसल्याचं देखील म्हटलंय। विजय शिवतारे यांच्या विरोधात जे व्हायरल पत्र आपण पाहिलं त्या पत्राला अशा पद्धतीचं एक खरमरीत पत्र लिहून प्रत्युत्तर देण्यात आल्याचं हे पत्र सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतं। अगदी धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या अपडेट्ससाठी।